जनाब संजय राऊत भारतीय जनता पार्टीचं ऑपरेशन कमळ होईल असं भाकीत व्यक्त करतायत। परंतु संजय राऊत, तुम्ही आणि तुमच्या पक्षाने 100 जन्म घेतले तरी भारतीय जनता पार्टीचं ऑपरेशन कमळ किंवा भारतीय जनता पार्टीचा साधा कार्यकर्ता देखील तुम्ही दूर करू शकत नाहीत। कारण आम्ही विचारानं चालणारे आहोत। आमचा राष्ट्रप्रथम आणि राष्ट्रीय धोरण घेऊन चालणारा पक्ष आहे। तुमच्यासारखं स्वार्थाचं राजकारण भारतीय जनता पार्टी कळत नाही। 2.5 वर्षामध्ये जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा संजय राऊत, तुम्ही आणि तुमच्या पक्षप्रमुखांनी भारतीय जनता पार्टीचे आमदार फोडण्याचा प्रयत्न केला। भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते फोडण्याचा प्रयत्न केला। भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला। परंतु आमदार खासदार तर सोडा, साधा कार्यकर्ता देखील तुम्हाला भारतीय जनता पार्टीपासून दूर करता आला नाही। कारण आम्ही सत्तेसाठी काम करत नाही, आम्ही देशासाठी काम करतो। हे संजय राऊतांनी लक्षात घ्यावं आणि मग ऑपरेशन कमळाच्या वल्गना कराव्यात। ऑपरेशन कमळ करण्यासाठी संजय राऊतांना 100 जन्म घ्यावे लागतील तरीही ऑपरेशन कमळ होणार नाही। हे सगळे लांडगे कसलं ऑपरेशन टायगर करणार? सगळ्यांचा एकदा डीएनए टेस्ट करावा लागेल ना। संजय राऊत, तुम्ही इतरांना लांडगे कोल्हे म्हणण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा आपण भांडूपच्या गाढव नाक्याचं नेतृत्व करतोय हे ध्यानात ठेवा। तुम्ही सातत्यानं भांडूपच्या गाढव नाक्यावर उभा राहून ज्या पद्धतीनं बडबड करत असतात त्यामुळं तुम्हाला गाढव नाक्याचं नेतृत्व शोभतं। तुमची गिधाडी प्रवृत्ती महाराष्ट्रानं बघितले। कोविडच्या काळामध्ये महाराष्ट्राला लुटण्याचं पाप आणि गिधाडी वृत्तीनं मरणाच्या काय म्हणतात त्याला शय्येवरच्या लोकांचं टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रयत्न संजय राऊत तुम्ही केलाय। मरणावरच्या लोकांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रयत्न कोविडच्या काळात संजय राऊत आणि त्यांच्या पक्षाने केलाय। त्यामुळं ऑपरेशन गिधाड तुम्हाला शोभतं। तुम्ही गिधाडी प्रवृत्तीचे आहात हे मुंबईकरांनी बघितलंय, महाराष्ट्राने बघितलंय। त्यामुळं विनाकारण ऑपरेशनच्या गप्पा तुम्ही करू नका। तुम्ही गाढव नाक्यावर रोज जी बडबड करताय ती पुरेशी आहे। तुम्ही गाढवांचंच नेतृत्व करू शकता, एवढीच तुमची पात्रता आहे। माल विकायला तयार आहे ना? राज ठाकरे योग्य बोलले, हे देह विक्री करण्याचा प्रकार आहे असं संजय राऊत। सन्माननीय राज ठाकरे यांचा पक्ष तुम्ही फोडला होता जेव्हा मनसेचे 7 नगरसेवक शिवसेनेमध्ये आणले होते, उद्धवजी ठाकरे यांच्या पक्षामध्ये घेतले होते, तेव्हा नेमकं कोण देह विक्रीसाठी बसलं होतं हे एकदा संजय राऊतांनी सांगावं आणि राज ठाकरे यांनी देखील सांगावं। माझी दोघांना देखील विनंती आहे, जेव्हा उद्धवजी ठाकरे हे मुंबई महापालिकेमध्ये सत्तेत होते तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आपल्या सख्या भावाचे 7 नगरसेवक फोडायला संजय राऊत तुमच्या पक्षानं मागे पुढे बघितलेलं नव्हतं। सख्या भावाचा पक्ष, सख्या भावाच्या पक्षातले नगरसेवक फोडून तुम्ही तुमच्या पक्षामध्ये घेतले होते। तेव्हा नेमकं कोण देह विक्री करत होतं? तेव्हा राजकारणाचा गोलपिठा नेमकं कुणी केला होता? तेव्हा बाजार कुणी मांडला होता? हे एकदा संजय राऊतांनी आणि सन्माननीय राज ठाकरे यांनी महाराष्ट्राला सांगावं आणि मग इतरांवर टीका करावी। राज ठाकरे असं म्हणाले की भारतीय जनता पार्टी हा पत्त्याचा बंगला आहे। माझं राज ठाकरेंना इतकंच सांगणं आहे, भारतीय जनता पार्टी पत्त्याचा बंगला नाही, तर तो मजबूत राष्ट्रीय विचारधारेवर उभा असलेला किल्ला आहे। आणि हा बालेकिल्ला आज नाही तर गेल्या 50 वर्षापासून राष्ट्रीय विचारधारेवर मजबूतपणे उभा आहे। त्यामुळे पत्त्याचे बंगले कसे असतात हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे बघितल्यावर कळतं। भारतीय जनता पार्टी पत्त्याचा बंगला नाही तर राष्ट्रीय विचारधारेवरचा मजबूत बालेकिल्ला आहे। हे संजय राऊत आणि राज ठाकरे दोघांनी लक्षात ठेवावं। देशावर ठेवून फोडाफोडी केली जात आहे असा आरोप संजय राऊत यांनी केला। संजय राऊत, तुम्ही कधी सावध असता? सकाळपासून संध्याकाळपर्यंत कायम नशेच्या अवस्थेमध्ये आणि गांजा उडून बोलत असतात।
त्यामुळे तुम्ही कायम बेसावध असता. तुम्ही सावध असण्याचा प्रश्नच नाही आणि तुमचा पक्षही कायम बेसावधच असतो. कारण तुम्ही सावध असतात तर तुमच्या नाकाखालून 40 आमदार निघून गेले नसते. तुम्ही सावध असतात तर तुमच्या पक्षाची ही अवस्था झाली नसती. तुम्ही सावध असतात तर वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार तुम्ही पायदळी तुडवले नसते. हिंदुत्ववादाला सोडून तुम्ही काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसला नसतात. त्यामुळे तुम्ही कायम गांजाच्या नशेमध्ये चुस्त असता, हे महाराष्ट्रानं बघितलंय. पेजेला दी त्याच्या सीजेला जाण्याचा प्रकार आहे. उद्या भाजपवाले पण दुसऱ्याच्या सीजेला जातील. संजय राऊत, तुम्ही आणि तुमचा पक्ष आता काँग्रेसच्या सेजेला जाऊन बसलाय. तुम्ही राहुल गांधींच्या सेजेला जाऊन बसलायत. खरं तर राहुल गांधी आणि त्यांच्या पक्षाने तुम्हाला नेमकं काय पेजेला दिले ते सांगा आणि तुम्ही सेजेला का गेलात याचं उत्तर द्या. तुम्ही फक्त आणि फक्त खुर्चीसाठी काँग्रेसच्या शय्येवर जाऊन बसलात, काँग्रेसच्या शेजारी जाऊन बसलात. काँग्रेसच्या शेजारी जाऊन शय्या करण्याचा प्रयत्न तुमच्याकडनं केला जातोय. त्यामुळे पेज आणि सेज तुम्हाला जास्त माहिती आहे, कारण त्यांची सवय स्वतः संजय राऊतांना आहे. संजय राऊतांना राहुल गांधींनी पेजेला दिल्यामुळे ते लगेच राहुल गांधींच्या सेजेला जाऊन बसलेत. त्याचं उत्तर आधी महाराष्ट्राला द्यावं. विचारधारा सोडली, हिंदुत्व सोडलं, आपला धर्म सोडला, स्वधर्म सोडून तुम्ही राहुल गांधींच्या नादीला लागलात, राहुल गांधींच्या बाजूला जाऊन बसतायत. तर त्यामुळं आपल्याला काँग्रेसनं काय प्यायला दिलं म्हणून तुम्ही सेजेला जाऊन बसलात, याचं उत्तर आधी संजय राऊतांनी द्यावं आणि मग इतरांना पेज सेज सांगावं. भारतीय जनता पार्टी हा विचारधारेवर चालणारा पक्ष आहे. तुमच्यासारखं सत्तेसाठी वाटेल तिकडं वाटेल तेव्हा जाणारा हा पक्ष नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.